मेरे पानी उतरते हुए देख लेना, मेरे किनारे पर घर मत बसा लेना। मैं लौट के जरूर आऊंगा क्योंकि मैं समंदर हूँ। मैं लौट के बार बार मैं गया हुआ क्योंकि मैं देवेंद्र फडणवीस हूँ। देवेंद्र फडणवीस हूँ। फडणवीस साहब जनसभा को संबोधित करेंगे। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी। जय 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 भवानी। जय 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 शिवाजी। ये कोट ये कोट ये कोट ये कोट। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज ज्यांची 150वी जयंती आहे ते भगवान बिरसा मुंडा, ज्यांनी आदिवासी समाजाची जल, जमीन आणि जंगल राखण्याकरता इंग्रजांशी 2-2 हात केले आणि अवघ्या 25शीत संपूर्ण इंग्रजी सरकारला सळो की पळो करून सोडलं आणि आदिवासींचे हक्क आदिवासींना परत मिळवून दिले। त्या भगवान बिरसा मुंडांच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने आज जनजाती गौरव दिवस आहे। त्या भगवान बिरसा मुंडांना देखील आज मी या ठिकाणी नमन करतो। मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचेच अत्यंत आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले, डॉक्टर सुरेश बाबा भोसले, उत्तराताई भोसले, भगवंत खुबाजी, आपल्या सर्वांचे अतिशय लोकप्रिय तरुण, तडफदार, डॅशिंग, स्मार्ट, कार्यक्षम आणि तुमच्या आशीर्वादाने 23 तारखेला कराड दक्षिणचे होणारे आमदार अतुल बाबा भोसले, या ठिकाणी मंचावर उपस्थित मदनराव मोहिते, धैर्यशील दादा कदम, गौरवीताई भोसले, आनंदराव पाटील, विक्रमदादा पावसकर, रोहिणीताई शिंदे, सुलोचनाताई पवार, भरतनाना पाटील, राजेंद्र सिंग यादव, एकनाथजी बागडे, अशोकराव थोरात, वसंतराव शिंदे, अप्पासाहेब गायकवाड, राजेंद्रजी माने, विक्रमजी चव्हाण, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित गीतांजलीताई पाटील, सुभाष काका डुबल, सुनीलजी काटकर, जयवंतदादा पाटील, सोमनाथजी धुमाळ, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर क्षमा मागतो। खरं म्हणजे चूक माझी नाही, चूक नाव लिहून देणाऱ्याची आहे। आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज सगळ्या बहिणींचा आशीर्वाद आहे म्हणून तर आम्ही इथे उभा आहोत। आजची ही सभा कराड दक्षिणच्या परिवर्तनाची सभा आहे, परिवर्तनाची सभा। हवाओं का रुख बदल चुका है, आता वारा वेगळीकडे वाहतो आहे। असं आहे, थोडी तुमची चूक झाली। चूक काय झाली तुम्ही हे लक्षातच घेतलं नाही इतके वर्ष। पृथ्वीराज बाबा
हे विधानसभेचं मटेरियलच नाहीये. बाबा आंतरराष्ट्रीय मटेरियल आहे, इंटरनॅशनल मटेरियल. तुम्ही आपलं त्यांना इथेच अडवून ठेवता, विधानसभेत जा, विधानसभेत जा, विधानसभेत जा. अरे आता विधानसभेमध्ये तरुण, उमदा, तडफदार, जनतेत राहणारा, तुमची कामं करणारा, तुमच्याकरता झटणारा, अर्ध्या रात्री उपलब्ध असलेला असा आमदार दिला पाहिजे ना. पण मला आता विश्वास आहे, मला आता विश्वास आहे की निश्चितपणे यावेळी कराड दक्षिणचा फैसला झालाय, आमचं ठरलंय आणि अतुल बाबांना पाठवायचं आहे. आज आपण पाहू शकतो इतक्या वर्षामध्ये येणारच. आपण बघितलं असेल तर या कराडमध्ये कृष्णा परिवाराच्या माध्यमातनं अतुल बाबांनी इथली जी सेवा केली आहे, कोणी आजारी पडलं तर कृष्णा हॉस्पिटल आहे, कोणाला शिकायचं असेल तर कृष्णेच्या शिक्षण संस्था आहे, शालेय शिक्षण घ्यायचं असेल तरी शिक्षण संस्था आहे, कोणाला नोकरी करायची असेल तर उद्योग आहे, आपला ऊस टाकायचा असेल तर साखर कारखाना आहे. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीकरता काही ना काही या ठिकाणी कृष्णा परिवाराच्या माध्यमातून त्यांनी केलं. आणि सगळ्यात महत्वाचं, कोविडच्या काळामध्ये जर कृष्णा हॉस्पिटल नसतं तर केवळ कराड नाही, अख्ख्या सातारा जिल्ह्याचं आणि सांगलीचं काय झालं असतं हा विचार आपण करा. 9,000 लोकांचा जीव थेट एकट्या कृष्णा हॉस्पिटलमुळे त्या ठिकाणी वाचला आणि हजारो लोकांना उपचार मिळाले. आणि म्हणून कुठल्याही पदावर नसताना हे काम जर अतुल बाबा करू शकतात, आणि एवढंच नाही, अतुल बाबा आमदार नव्हते, खासदार नव्हते, पदावर नव्हते, पण कराड दक्षिण करता 473 कोटी रुपयाचे रस्ते हे त्यांनी मंजूर करून आणले. 77 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली. खाशाबा जाधव कुस्ती संकुलाला 25 कोटी. आणि मला ते म्हणाले, एक दिवस आमचा एक कार्यक्रम झाला, मान्य महाराजही होते, त्या कार्यक्रमातच ते मला म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज आमचं स्टेडियम आहे, नाव महाराजांचं आहे, इतके वर्ष झाले आम्ही बाबांना सांगून सांगून थकलो, पण याचा विकासच होत नाही. आम्हाला देखील असं वाटतं की एवढं मोठं नाव द्यायचं महाराजांचं असं स्टेडियम. मी त्यांना सांगितलं, बाबा काळजी करू नका, तुम्ही याचा एक चांगला आराखडा तयार करा. इतका सुंदर आराखडा 1 आठवड्यात त्यांनी माझ्याकडे तयार करून आणला आणि मी त्या क्षणी त्याला 100 कोटी रुपये दिले. आता पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते, फुटकी कवडी नाही दिली, आणि अतुल बाबांनी एका झटक्यात, कारण अतुल बाबाचे आणि आमचे संबंध असे आहे की आमची पेन, आमच्या पेनला लकवा कधी मारतच नाही. शरद पवारांनी म्हटलं होतं, मी नाही म्हणत आहे, मी पृथ्वीराज बाबांचा फार आदर करतो. हे शरद पवारांनी म्हटलं होतं की यांच्या पेनला लकवा मारतो. आमच्या पेनला लकवा मारतच नाही. आणि मी तुम्हाला आजच सांगतो, अतुल बाबा करता तर आमची पेन नॉनस्टॉप आहे. बाबांनी सांगायचं आणि आम्ही सही करायची. बाबा म्हणजे कुठले? पृथ्वीराज बाबा नाही, आता तुम्हाला कन्फ्युजन व्हायचं. एकच बाबा, एकच बाबा, एकच बाबा. अतुल बाबांनी सांगायचं आणि आम्ही त्याला मान्यता द्यायची. आज कोयना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न त्या ठिकाणी निकाली काढला. कराड चिपळूण रेल्वे मार्गाचा पाठपुरावा त्यांनी केला. वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा पाठपुरावा करून इथलं महत्वाचं काम हे त्यांनी केलं. आणि सगळ्यात मजेदार गोष्ट ही आहे
की पृथ्वीराज बाबांसारखा माणूस जेव्हा सांगतो की हायवेवरचा 4 पदरी पूल हा मी सँक्शन केला, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, हा एकटा पूल नाही झाला, हा पूर्ण जो हायवे आहे, या हायवेवर ज्या ज्या ठिकाणी पुलांची आवश्यकता होती त्याचा एक पूर्ण डीपीआर तयार झाला, जिथे वायडनिंगची आवश्यकता होती त्याचा डीपीआर तयार झाला आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये गडकरी साहेबांनी एकत्रितपणे त्याला पैसा दिला, त्यातला हा ब्रिज आहे. म्हणजे परत मी बाबांचा फार आदर करतो, पण ही प्रवृत्ती कशी आहे, काही झालं की आम्हीच केलं, याच्या घरी ते घडलं तर माझ्यामुळे घडलं, त्याच्या घरी ते घडलं तर माझ्यामुळे घडलं, त्याकडे पोरगा झाला तर माझ्यामुळे झाला. ही प्रवृत्ती ठीक नाहीये. जे आपण केलंय ते त्याचं श्रेय आपण घेतलं पाहिजे आणि जनता देते. आपल्याला मागावं लागत नाही श्रेय, जनता आपल्याला देत असते. त्यामुळे खरं तर याचं श्रेय द्यायचं असेल तर ते भाजपला द्यावं लागेल, महायुतीला द्यावं लागेल, अतुल बाबांना द्यावं लागेल, आमच्या महाराजांना द्यावं लागेल. कारण मी तुम्हाला सांगतो, पुणे कोल्हापूर जो रस्ता आहे, या रस्त्यावरची विविध कामं ही जी काही मंजूर झाली त्याच्यात एक मोठा रोल हा छत्रपती उदयन महाराजांचा होता. सातत्याने गडकरी साहेबांकडे ते पाठपुरावा करायचे. आणि आज खरं म्हणजे अतुल बाबांनी काही मागण्या देखील केल्या आहेत. ते असं म्हणाले की पृथ्वीराज बाबांच्या घराजवळ झोपडपट्टी आहे, त्या ठिकाणी पक्की घरं झाली पाहिजे. बाबा तुम्हाला सांगतो, मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना झोपडपट्टी खाली जी जमीन आहे त्या जमिनीची मालकी ही झोपडपट्टी धारकांना द्यायची आणि प्रधानमंत्री आवास योजनेत त्यांना घर द्यायचं असा एक निर्णय केला. नंतर माझ्या असं लक्षात आलं की काही ठिकाणी जमिनी खाजगी आहेत आणि त्यामुळे ते देता येत नाही आहे. मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पाठपुरावा केला आणि आता खाजगी जमीन जरी असली तरी राज्य सरकारला कायद्याने अधिकार मिळालेला आहे. आम्ही फेअर कम्पेन्सेशन त्या ठिकाणी देतो, ती जमीन आमच्याकडे घेतो, त्याच्यावर पट्ट्याची मालकी देतो, प्रधानमंत्री आवास योजनेत पैसे देतो आणि घर बांधून देतो. त्यामुळे बाबा तुम्ही शब्द देऊन टाका. तुमचा शब्द हा देवाभाऊचा शब्द आहे. तुम्ही शब्द द्या, तुमचा शब्द पूर्ण करण्याचं काम मी करेन. या झोपडपट्टीमध्ये बाबा 5 वर्षांनी तुम्ही जेव्हा परत मत मागायला जाल त्यावेळी पक्की घरं असलेल्या लोकांकडे तुम्ही मत मागायला जाल, झोपडपट्टीवाल्यांकडे जाणार नाही. आज मला आश्चर्य वाटतं की तुम्ही मागणी या ठिकाणी करता आहात. खरं म्हणजे कराडला एक मोठा इतिहास आहे. यशवंतराव चव्हाणांसारखा सुसंस्कृत नेता ज्यांनी महाराष्ट्र घडवला, अशा प्रकारच्या नेत्यांपासून एक मोठी नेत्यांची मांडियाळी आहे. आणि मग अशी महाराजांनी सांगितलंच की पृथ्वीराज बाबांच्या घराण्यात किती वर्ष सत्ता होती आणि इतके वर्षानंतर इथे 5 स्टार MIDC झाली पाहिजे आणि त्यात उद्योग आला पाहिजे, ही मागणी करावी लागते. हेच आश्चर्य आहे. हे तर आतापर्यंत होऊन जायला पाहिजे होतं. पण आता काळजी करू नका, जे तेव्हा झालं नाही ते सगळं करण्याची संधी आपल्याला आहे. त्यामुळे तुम्हाला MIDC ही देईन आणि तुम्हाला उद्योगही देईन. मला सांगताना आनंद वाटतो, आज महाराष्ट्राची आम्ही अशी स्थिती केली आहे, देशामध्ये जेवढी परकीय गुंतवणूक आली देशामध्ये, त्या गुंतवणुकीपैकी 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आणली आहे. उर्वरित सगळे राज्य म्हणजे बाबांसहित सगळे लोक रोज म्हणतात गुजरातला गेलं, गुजरातला गेलं. अरे गुजरातचं गुणगान सोडा, माझ्या छत्रपतींचा महाराष्ट्र नंबर 1 वर आहे, 52%. अरे आमच्या खिसगिंटीत दुसरं कुठलं राज्य नाही आहे. अरे 5, 10, 25 राज्य एकत्रित केले तरी त्याच्यापेक्षा जास्त गुंतवणूक आमच्या एकट्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आणलेली आहे. तेव्हा आता चिंता करू का, गुंतवणूक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येते आहे. आणि त्यासोबत तुम्ही सहकारी पाणी पुरवठा योजनांच्या संदर्भात बोललात. आज आपल्या सरकारने
खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूने अनेक निर्णय घेतले. आपल्याला माहिती आहे, एकीकडे अनेक वर्ष आमच्या ऊस कारखानदारीवर जो इन्कम टॅक्सची तलवार लटकली होती, सुप्रीम कोर्ट देखील हे पैसे द्यावे लागतं सांगत होती. ही अवस्था आली होती की कारखान्यांना शेतकऱ्यांकडनं पैसा वसूल करावा लागेल अशी परिस्थिती होती. वर्षानुवर्ष पवार साहेब मनमोहन सिंगजींकडे जायचे, 10-10 वर्ष तिथले सांगितलं आम्ही करतो, कधी ते झालं नाही. पण आपले अमित शहाजी सहकार मंत्री झाले, एका झटक्यात अमित शहाजींनी शेतकऱ्यांवरचा 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स हा रद्द करून टाकला आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना FRP जास्त दिली तर इन्कम टॅक्स लागणार नाही अशा प्रकारचा नियम देखील या ठिकाणी तयार केला. आज आपण पाहू शकतो, किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत जो छोटा शेतकरी आहे त्याला 12,000 रुपये आपण देतो. पुढच्या काळात आपण ठरवलंय 15,000 रुपये त्याला द्यायचे. 1 रुपयात पीक विम्याची योजना आपण सुरू केली, ज्या योजनेच्या अंतर्गत 8,000 कोटी रुपये शेतकऱ्याला आपण दिले. आणि एवढंच नाही तर आपण निर्णय केला की आमच्या शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे. म्हणून महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. मी महाराष्ट्राचा ऊर्जा मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये एक वेगळी शेतकरी वीज वितरण कंपनी काढली आणि या कंपनीच्या अंतर्गत 14,000 मेगावॅटचे सोलरचे प्रोजेक्ट सुरू केले. 2,000 मेगावॅटचे पूर्ण झाले. 18 महिन्यानंतर हे सगळे प्रोजेक्ट पूर्ण होतील आणि हे प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्याला दिवसा 12 तासाची वीज ही आम्ही त्या ठिकाणी देऊ शकू आणि जो मागेल त्याला 24 तासाची वीज देखील शेतकऱ्याला आम्ही देऊ शकू. अशा प्रकारची व्यवस्था आम्ही उभी करतोय. आणि हे सगळं करत असताना आपण हा देखील निर्णय घेतला की यापुढे शेतकऱ्यांना वीज बिल द्यावं लागणार नाही. आपल्याला कल्पना असेल, आपण शेतकऱ्यांना सांगितलं विजेचं बिल तर तुम्हाला येईल, तुमच्याकडनं वसुली किती करायची आहे ते तुम्हाला कळेल, पण ते पैसे सरकारने भरले असतील आणि तुमच्याकडनं वसुली असेल 000 असे 00चेच बिल आता शेतकऱ्याला जातात. पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना या ठिकाणी बिल भरण्याची गरज नाही. आणि आता तुमच्या मुद्द्यावर येतो बाबा, आता आम्ही नवीन योजना आणली आहे, 3,000 कोटी रुपये त्याच्याकरता वेगळे ठेवले आहेत. सहकारी पाणी पुरवठा योजना ज्या आहेत या सगळ्या योजनांचं आम्ही सोलरायझेशन करणार आहे. या सगळ्या योजना आम्ही सोलरवर नेणार आहे. सोलरवर नेण्याचा फायदा असा आहे की आज आपण जी काही सबसिडी देतो, या योजनांना जी काही आपली सबसिडी आहे त्या सबसिडीमध्ये आपल्याला वीज पडते जवळपास 8 रुपयाला आणि आपण जी काही वसुली करतो 1.5-2 रुपयाची वसुली करतो, म्हणजे 6 रुपयाचं अंतर आहे, ती सबसिडी देतो. आता आपण सोलरायझेशन केलं तर आपल्याला त्या ठिकाणी वीज पडेल 3 रुपयाला आणि 3 रुपयाची वीज पडली तर आपले तेवढे पैसे वाचणार आहेत. म्हणजे उद्याच्या काळामध्ये हे सोलरायझेशन झालं तर आपण कदाचित सहकारी पाणी पुरवठा योजनांनाही पूर्णपणे वीज माफी देऊ शकू. अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी येते आहे की मग अगदी मिनिमम 20 पैसे 25 पैशात आपण त्या ठिकाणी त्यांना पाणी देऊ शकू. त्यामुळे आपण हे जे काही सहकारी पाणी पुरवठ्याच्या संदर्भातला विषय मांडलेला आहे, निश्चितपणे हा विषय देखील त्या ठिकाणी आम्ही योग्य प्रकारे पूर्ण करू. आज आपण पाहतोय राज्यातल्या सरकारने केलेली जी काही कामं आहेत, विविध समाजांकरता, विविध लोकांकरता, विविध घटकांकरता, मग आमचे बांधकाम कामगार असतील, बांधकाम कामगारांकरता आपण मंडळ सुरू केलं. या मंडळामध्ये जो बांधकाम कामगार नोंदीत होईल त्याला आपण एक कार्ड देतो, त्याला 5,000 रुपये अकाउंटला देतो, त्याला भांडी कोंडी देतो, त्याला किट देतो, त्याला त्या कार्डाच्या आधारावर मोफत इलाज देतो, त्या कार्डाच्या भरोशावर त्याला इन्शुरन्स मिळतो, ज्या इन्शुरन्समध्ये त्याचा ऍक्सिडेंट झाला तर पैसा मिळतो, तो दुर्दैवाने गेला तर पैसा मिळतो, त्याच्या घराला पैसा मिळतो, त्याला जर घर बांधायचं असेल तर त्याला 4 लाख रुपये मिळतात.
तो जर त्या ठिकाणी मुलाला उच्च शिक्षा द्यायची असेल तर त्याच्याकरता त्याला मदत मिळते, मुलीचं लग्न करायचं असेल तर मुलीच्या लग्नाला देखील मदत मिळते. अशा प्रकारची सगळ्या प्रकारची मदत ही बांधकाम कामगारांना देण्याची योजना आपण सुरू केली. आणि यासोबत वेगवेगळे जे समाजातले घटक आहेत त्यांच्याकरता विविध योजना आपण केल्या. आज इन्फ्रास्ट्रक्चर ही कामं बघा, आज सातारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ज्या सिंचन योजना आहेत, मग त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की अनेक योजना ज्या वर्षानुवर्ष चालल्या होत्या, नीरा देवधर सारखी, टेंबू उपसा सारखी, जीए कटापूर सारखी, या सगळ्या योजना, या योजनांना मोदीजींनी हजारो कोटी रुपये दिले. या सगळ्या योजना पूर्ण होत आहेत. सातारा जिल्ह्यातला जो दुष्काळी भाग आहे, मान खटाव सारखा भाग आहे, तो आता दुष्काळी राहिला नाही. इतकं पाणी त्या ठिकाणी चाललेलं आहे. हे सगळं आपल्या महायुतीच्या सरकारने केलंय. सगळ्यात महत्वाचं काय, आपल्या माननीय प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याला सांगितलं, विकसित भारत घडवायचा असेल तर या भारताची 50% लोकसंख्या म्हणजे आमच्या माता भगिनी, आमच्या महिला, या महिलांना तुम्हाला सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू करावा लागेल. आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं तर लखपती दीदी पर्यंतचे 14 वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला दिले. आज लखपती दीदीचा कार्यक्रम काय महत्वपूर्ण आहे बघा. लखपती दीदी म्हणजे कोण? सरकारच्या विविध योजनांचा फायदा घेऊन जी महिला वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमवते ती लखपती दीदी आहे. महाराष्ट्रामध्ये 11 लाख आमच्या सामान्य भगिनींना आम्ही लखपती दीदी केलं. आता 25 लाख करणार आहोत आणि 2028 पर्यंत 50 लाख करणार आहोत. मी अतुल बाबा तुम्हाला विनंती करतो आणि तुम्हाला टार्गेटही देतो, जनता तुम्हाला निवडून देणारच आहे. या कराड दक्षिण मतदारसंघात माझ्या या ज्या बहिणी बसल्यात, यातल्या किमान 25,000 बहिणींना लखपती दीदी तुम्हाला करावं लागेल. आणि त्याकरता तुम्हाला जे लागेल ते देण्याकरता देवा भाऊ या ठिकाणी बसलेला आहे. सगळी मदत तुम्हाला करू, पण कराड दक्षिण मधल्या सर्वसामान्य गरीब घरच्या माझ्या किमान 25,000 महिला या लखपती दीदी झाल्या पाहिजे. आपण लेक लाडकी सारखी योजना आणली की ज्या योजनेच्या अंतर्गत घरामध्ये कन्या रत्न जन्माला आलं तर त्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, चौथ्या वर्गात 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये आपण त्या घराला देतो. जेणेकरून आपल्या घरी लक्ष्मी आली आहे असा प्रत्यय झाला पाहिजे आणि मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. आपण दुसरी योजना काय सुरू केली? आपल्याला कल्पना आहे की आज उच्च शिक्षणामध्ये खूप पैसा लागतो. आपल्याला कोणाला डॉक्टर बनवायचं असेल, इंजिनियर बनवायचं असेल, MBA करायचं असेल, BBA करायचं असेल, प्रोफेसर करायचं असेल. सामान्य घरी जर एक मुलगा असेल, एक मुलगी असेल तर आईबाप मुलीला बोलवतात, तिला सांगतात, बेटा आमच्याकडे फक्त एकाच मुलाला शिकवण्याचे पैसे आहेत, त्यामुळे आम्ही केवळ तुझ्या भावाला शिकवू शकतो, तुला शिकवू शकत नाही, त्यामुळे तू घरी थांब. ती मुलगी किती हुशार असली तरीही त्या मुलीला घरी बसावं लागतं. आणि म्हणून आम्ही निर्णय केला, आम्ही सांगितलं आई बापाला काळजी करू नका, जर तुम्ही तुमच्या मुलीला शिकवू शकत नसाल तर मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत, ते मुलीचं शिक्षण करतील आणि आम्ही मुलींचं उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत केलं. कितीही फी लागू द्या, मुलींना उच्च शिक्षण पूर्णपणे आपण मोफत केलेलं आहे. एवढंच नाही तर महिलांना ST मध्ये 50% कन्सेशन आपण दिलं. आता महिलांना 50% तिकीट त्या ठिकाणी लागतं. मला आठवतं ही योजना घोषित केली त्यावेळी ST महामंडळाचे लोक धावत आले, म्हणाले साहेब योजना करू नका. म्हटलं का करू नका? म्हणाले आमची ST नुकसानीत आहे, तुम्ही ही योजना केली तर आमची अवस्था अशी होईल की आमची ST डबघाईला जाईल. मी त्यांना सांगितलं काळजी करू नका, ST ला जर तोटा आला तर आम्ही पैसे देऊ. आता 1 महिन्यापूर्वी
एसटी महामंडळाचे लोक धावत आमच्याकडे आले, म्हणाले साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका. अरे म्हटलं अजब लोक आहे तुम्ही, कधी म्हणता सुरू करू नका, कधी म्हणता बंद करू नका. म्हणाले साहेब एवढ्या करता म्हणतोय बंद करू नका की ही योजना सुरू झाल्यानंतर इतक्या महिलांनी प्रवास सुरू केला की आमची तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली, त्यामुळे आता ही योजना तुम्ही बंद करू नका. मी थोडीशी माहिती घेतली, म्हटलं चाललं काय आहे. माझ्या लक्षात आलं आमच्या लाडक्या बहिणी अलीकडच्या काळामध्ये आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा, पाऊस येतोय, येऊ द्या आतमध्ये, येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. अतुल बाबांना वरुण राजाचा आशीर्वाद मिळालेला आहे. आपल्याकडे अशा प्रकारे पाऊस येतो हा शुभ संकेत असतो, त्यामुळे हा शुभ संकेत मिळालेला आहे. 23 तारखेचा मार्ग खुला झालेला आहे. त्यामुळे मी बघितलं, म्हटलं नेमकं चाललं काय. माझ्या लक्षात आलं आमच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या आमच्या भाऊजींना सांगतात की आता तुम्ही घरी बसा, तालुक्याला आणि जिल्ह्याला मी जाऊन येते. तुम्ही गेले की तिकिटाचे पैसे दुप्पट लागतात, तुम्ही गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा मावा ठर्रा काय काय त्या ठिकाणी करता आणि पैसे बर्बाद करता. मी गेली अर्ध्या पैशामध्ये काम करून येते, घरचे पैसे वाचवते. त्यामुळे आता बहिणीच पुढे चाललेल्या आहेत आणि आपल्या सरकारला त्या ठिकाणी दुवा देताना आम्हाला दिसताय. आणि भगिनींनो, सगळ्यात महत्वाची योजना आपल्या सरकारने आणली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आमच्या बहिणींना 1,500 रुपये महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये देणं आपण सुरू केलं. मी तुम्हाला सांगतो, योजना घोषित केली, हे काँग्रेसचे लोक, उपाटाचे लोक, पवार साहेबांचे लोक आम्हाला नावं ठेवायचे, अशी योजना असते का, हे तर होणारच नाही, हे तर जमणारच नाही, पैसा जाणारच नाही, हा तर जुमलाय, हा तर टिमलाय. जवळजवळ त्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे टाकून दिले. यांचे थोबडे एवढे छोटे छोटे झाले, थोबडेच पाण्यासारखे होऊन गेले. पण मला बहिणींना सांगायचंय, बहिणींनो, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत ना, तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरताय. हे काँग्रेसवाले, हे सावत्र भाऊ यांना बघवलं नाही, हे तुमच्या विरुद्ध हायकोर्ट मध्ये गेले. कोण गेले माहितीये हायकोर्ट मध्ये? काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख महाविकास आघाडीच्या वतीनं हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टामध्ये जाऊन सांगितलं ही लाडकी बहीण योजना हा पैशाचा चुराडा आहे, ही योजना बंद करून टाका. पण तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते, आम्ही बाजू मांडली. हायकोर्टाने सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही. आणि बहिणींनो, या सावत्र भावांच्या नाकावर टिचून आता अतुल बाबा निवडून आले की 1500 रुपये नाही, 2100 रुपये आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही टाकणार आहोत. आज आपल्या सरकारने समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचा विचार केला. अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, ग्राम रोजगार सेवक असेल, कोतवाल असेल, पोलीस पाटील असेल, प्रत्येकाचं मानधन त्या ठिकाणी वाढवलं. समाजातल्या सगळ्या लोकांना दिलासा देण्याचं काम आपण केलंय. पाऊस मोठ्या प्रमाणात वाढतोय, त्यामुळे तुमचा जास्त वेळ घेणार नाही, एवढंच सांगतो. आता यावेळी चूक करायची नाही. आता काहीही झालं तरी 20 तारखेला मोठ्या संख्येनं मतदान करायचं. मतदानाच्या वेळी एकच लक्षात ठेवायचं, आता तरुण तडफदार उमद नेतृत्व कराड दक्षिणला द्यायचंय. एक स्मार्ट आणि डॅशिंग आमदार, एक काम करणारा आमदार, एक जनसामान्याचा आमदार अतुल बाबाच्या रूपानं या ठिकाणी आपल्याला द्यायचा. अतुल बाबांना निवडून द्या. अतुल बाबांच्या कामाची गॅरंटी हा देवा भाऊ या ठिकाणी घेतो, एवढंच सांगतो.
आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.